तोरण बनवण्यासाठी आपल्याला 3 कलर लागणार आहेत. चमकी लोकर आहे, ही लाल कलर घेतलाय, हिरवा आणि पांढरा, असे 3 कलर लागणार आहेत. चमकी लोकर आहे, कोणतीही लोकर, प्लेन लोकर घेतलं तरी देखील चालते. आणि आपल्याला मोती लागणार आहेत, असे मोती घेतलेले आहेत मी. त्याच्यासोबतच त्याला लावायला, मोत्याच्या खाली लावायला लटकन, गोल लटकन आहेत. असे नाही मिळाले तरी साधे आपले गदा जे मिळतात ते लावले तरी देखील चालतील, जे मिळतील ते घ्या. आणि क्रोशिया हुक कोणतंही घ्यायचं आहे, किती नंबरचं क्रोशिया हुक घेतलं तरी चालते. तर सुरुवातीला आपण तोरणाची पट्टी बनवणार आहे. तर पट्टी आपण पांढऱ्या लोकरनी बनवणार आहेत. नॉट करून घ्यायची सुरुवातीला आणि 17 चेन करायच्यात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि 17 चेन केल्यात. तर सुरुवातीच्या 3 चेन सोडायच्या आणि चौथ्या चेनवर डबल क्रोशा करायचा. प्रत्येक चेनवर आता एक डबल क्रोशा करायचा आहे. आपले 15 डबल क्रोशे या ठिकाणी तयार होतात. खूप सोपी पट्टी आहे, एकदम सिंपल बनवलेली आहे. याच्यात काही डिझाईन नाही आहे, फक्त आपल्याला डबल क्रोशे करत जायचं आहे. प्रत्येक चेनवर एक डबल क्रोशा करून घ्या. आताही राहिलेली करते. इथंही झाले तसे माझे डबल क्रोशे. जर तुम्हाला पट्टी आणखीन मोठी पाहिजे असेल, जाड पाहिजे असेल, तर थोडे चेन तुम्ही जास्त घेऊ शकतात. 21 25 अशा चेन घेऊन त्याच्यानुसार थोडी मोठी करू शकतात पट्टी. परत 3 चेन करायच्या, फिरवून घ्यायचं आणि प्रत्येक खांबावर एक खांबा, म्हणजे प्रत्येक डबल क्रोशावर एक डबल क्रोशा करायचा आहे. अशीच आपल्याला पट्टी तयार करायची. प्रत्येक वेळा एक डबल क्रोशा करायचा आहे. अशीच आता मी लाईन करून घेते. परत त्याच्या पुढची देखील फिरवून घ्यायचं. 3 चेन करायच्या सुरुवातीला आणि त्याच्यानंतर एका डबल क्रोशावर एक डबल क्रोशा. अशीच आता किती पाहिजे तुम्हाला, म्हणजे दरवाजा किती लांबीचा आहे त्याप्रमाणे पट्टी करून घ्यायची. मी इथं 3 फूट लांबीची करून घेतलेली पट्टी. हे पाहिजे एवढी होती ही पट्टी. जर तुम्हाला आणखीन ह्याच्यापेक्षा जाड पाहिजे असेल, मोठी, तर थोड्या चेन जास्त घ्यायच्या सुरुवातीलाच आणि जास्त खांब करून पट्टी तयार करून घ्यायची. ह्याच्यात काहीही डिझाईन केलेली नाही आहे, आपण प्लेन पट्टी आहे, कारण आपण ह्या पट्टीवरच फुलं लावणार आहेत. त्याच्यामुळे डिझाईन जर केली तर दिसत पण नाही, म्हणून प्लेन केलेली मी पट्टी. तर ही 3 फूट लांबीची पट्टी आहे माझी. आता आपल्याला त्याच्यावर लावायला फुलं बनवायची. तर फुलं आपण लाल कलरनी बनवणार आहेत. त्याला सुरुवातीला नॉट करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला 30 चेन करायच्यात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. इथं बघा 30 चेन केल्यात आपण. 30 चेन केलेल्या आहेत त्या ठिकाणी. तर इथं 1 2 आणि 3 चेन सोडायच्या. चौथ्या चेनवर डबल क्रोशा करायचा आहे. परत 2 चेन करायच्या आणि त्याच ठिकाणी जिथं आपण पहिला डबल क्रोशा केलेला आहे त्याच्यातच आणखीन एक डबल क्रोशा करायचा आहे. एकाच ह्याच्यात आपण 2 डबल क्रोशे केलेत. परत ही खालची ह्या चेनवरची एक चेन सोडायची, स्किप करायची आणि पुढच्या चेनवर डबल क्रोशा करायचा.
परत 2 चेन करायच्यात आणि त्याच ठिकाणी आणखीन एक डबल क्रोशा करायचा आहे। परत एक चेन सोडायची आणि पुढच्या चेनवर डबल क्रोशा करायचं। आपण एक चेन सोडायला लागला आहेत आणि त्याच्या पुढच्या ह्याच्यावर 2 डबल क्रोशे एकातच करतात। प्रत्येक वेळा तसंच करायचं आहे आपल्याला। चेनवरची एक चेन सोडायची आणि पुढच्या चेनवर डबल क्रोशा करायचा आहे। परत वरती 2 चेन करायच्या आणि त्याच्यातच आणखीन एक डबल क्रोशा करायचा। परत एक चेन सोडायची, पुढच्या चेनवर डबल क्रोशा करायचा। परत वरी 2 चेन घ्यायच्या आणि त्याच ठिकाणी डबल क्रोशा। असं आता मी करून घेते पट्टीवर, पट्टीवर म्हणते, चेनवर करून घेते। बघा मी इथपर्यंत करून घेतले असे। आता इथं आपल्या शेवटी 2 चेन उरतात, तर ही एक चेन सोडायची आणि त्याच्या पुढच्या ह्याच्यावर डबल क्रोशा करायचा आहे। तर हा डबल क्रोशा आपल्याला एकच ठेवायचा आहे शेवटला। परत एक चेन करायची, हे फिरवून घ्यायचं डिझाईन आणि हे ह्या दोन्हीच्या मध्ये आता ही 2 चेन घेतलेल्या आहेत आपण, त्याच्या आधीच्या खांबाच्या मध्ये एक स्लिप स्टिच करायची आणि परत ह्याची 2 चेन घेतलेल्या आहेत वरती, त्याच्यावर एक हाफ डबल क्रोशा, म्हणजे सुईवर दोरा घ्यायचा आणि तिन्ही दोऱ्यात हे 3 दोरे येतात आपल्या सुईवर, त्या तिन्हीतून एकदाच सुई काढायची, याला म्हणायचं हाफ डबल क्रोशा। आणि डबल क्रोशा परत एकदा 2 मधून सुई काढायची, परत एकदा 2 मधून, असे आपल्याला इथं 4 डबल क्रोशे करायचे आहेत। तर 2 चेनवरच करायचे आहेत, 3 आणि 4। परत एक हाफ डबल क्रोशा करायचा, तिन्हीतून एकदाच सुई काढायची सुई आणि परत ह्या दोन्हीच्या मध्ये हे जे 2 खांब आहेत या दोन्हीच्या मध्ये स्लिप स्टिच करायचं। अशा प्रकारे ही आपली पाकळी तयार होती बघा। परत पुढच्या ह्या 2 चेन आहेत त्या ठिकाणी आधी हाफ डबल क्रोशा करायचा आणि 4 डबल क्रोशे करायचे, 1 2 3 4। परत एक हाफ डबल क्रोशा, त्याच्यातच करायचा आहे हाफ डबल क्रोशा पण, आणि पुढच्या दोन्ही चेनच्या मध्ये स्लिप स्टिच घ्यायची। परत पुढच्या ह्याच्यावर सेम तशीच पाकळी करायची। असंच आता हे पूर्ण ह्याच्यावर पाकळ्या बनवून घ्यायच्यात, 1 2 3 आणि 4 डबल क्रोशे करायचे आणि इकडून एक आणि इकडून एक असे 2 हाफ डबल क्रोशे, म्हणजे एका ह्याच्यात आपले 6 खांब तयार होतात। परत इथं पुढं स्लिप स्टिच करायची। अशा प्रकारे या पाकळ्या तयार करून घ्यायच्यात फुलाच्या। बाकी ती छान झाल्यात पाकळ्या। आता पूर्ण या पट्टीवर ह्याच्यावर मी करून घेते इथपर्यंत शेवटपर्यंत। इथं शेवटी आपण इथं 3 चेन सोडून एक खांब घेतलेला आहे, त्या दोन्हीच्या मध्ये एक स्लिप स्टिच करायची, एक चेन घ्यायची आणि थोडीशी लांब दोरी कट करायची, कारण आपल्याला हे जे फूल तयार करायचं आहे ते ह्याच दोरीने शिवायचं असतं, दुसरी दोरी लावायची नसती। अशा प्रकारे हे तयार झाले बघा। आता या सुईत हे ओवून घ्यायचं आहे आणि हे जे बनवलेलं आहे आपण ह्याला आता फुलाचा आकार द्यायचा। आता हे लांब दोऱ्याची बाजू खाली सोडायची आणि वरती जिथून आपण सुरुवात केली तिथून असं फोल्ड करत जायचं, असं गोल गुंडाळत जायचं याला, म्हणजे फुलाचा आकार द्यायचा याला। ही दोरी बाजूला काढायची अशी, हे पाठीमागची बाजू आहे। आता आपण याला आधी शिवून घेऊयात, कारण हे लूज नाही व्हायला पाहिजे। जसं आपण गोल त्याला गुंडाळलेला आहे ते तसंच राहायला पाहिजे, लगेच पटकन शिवून घ्यायचं, याला सोडायचं नाही, व्यवस्थित पकडायचं आणि सगळ्या पाकळ्या त्याच्यात येतील अशा शिवण्यात अशा ह्याच्यात शिवून घ्यायचं। सुईत दोरा आधीच ओवून ठेवायचा, म्हणजे मग ते लूज पडत नाही।
व्यवस्थित आता पॅक झाले. हे बघा, अशा प्रकारे गुलाबाचं फूल आपलं तयार होतं आहे. किती सुंदर दिसतंय फूल पहा. आणि आता आपल्याला सुई काढायची आणि ही आखूड दोरा जे आहे आधीचा सुरुवातीचा ते आणि ह्या दोरीत गाठ मारायची दोन्हीशी मिळून. चांगल्या 2-3 घट्ट गाठी मारून घ्यायच्या. आणि थोडासा दोरा ठेवून बाकीचा जो एक्स्ट्राचा दोरा राहिलेला आहे तो कापून घ्यायचा. एवढा दोरा ठेवून घ्यायचा. पूर्ण असं एकदम फेस टू फेस कट करायचं नाही. अशा प्रकारे फूल तयार होते बघा. किती छान फूल तयार झाले आपलं. असे आपल्याला 15 फुलं तयार करावं लागतात त्या पट्टीसाठी, म्हणजे 3 फूटच्या पट्टीसाठी. जर तुम्ही 4 फूट वगैरे पट्टी केली तर तुम्हाला 20-22 फुलं लागतील. असे मी बाकीचे फुलं अशी तयार करून घेतलेली आहेत. आणि आता याला आपल्याला लावण्यासाठी छोटे छोटे पानं तयार करायचे आहेत, जे आपण हिरवा कलर वापरून तयार करणार आहे. तर आपण पानं तयार करून घेऊयात. तर पान बनवण्यासाठी पण सुरुवातीला नॉट बनवून घ्यायचा आहे. परत 6 चेन करायच्यात. 1 2 3 4 5 आणि 6 चेन केल्यावर पहिल्या चेनवर स्लिप स्टिचनं पॅक करायचं आणि गोल सर्कल बनवून घ्यायचे. परत 2 चेन करायच्या आणि आता आपल्याला इथं डबल क्रोशे करायचे आहेत. तर या गोलमध्ये सुई घालून डबल क्रोशा करायचा आहे. हा झाला पहिला डबल क्रोशा आपला, 1 झाला. आता दुसरा डबल क्रोशा याच्यापेक्षा थोडीशी दोरी ओढून घ्यायची, मोठा करायचा, 2 झाले. आता तिसऱ्या याला परत थोडी लांब दोरी ओढायची, 3 झाले. चौथ्या ह्याला त्याच्यापेक्षा थोडी लांब दोरी ओढायची, 4 झाले. परत 5व्या ह्याला थोडीशी लांब दोरी ओढायची, 5 झाले. 6व्याला परत आणखीन थोडी लांब दोरी ओढायची, 6. आणि 7व्या ह्याला परत आणखीन थोडी लांब दोरी ओढायची, 7. असं बघा, ही पानाचा आकार अर्ध तयार झालं आहे पान आपलं. परत 3 चेन करायच्या आणि इथं वरती त्या डबल क्रोशा घेतल्या त्याच्यावरती स्लिप स्टिचनं पॅक करायचं आहे. आता या साईडला आपल्याला सुरुवातीला मोठा डबल क्रोशा करावा लागणार, परत कमी 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 करत यावं लागणार. तर आता आपला ही 7वा डबल क्रोशा आहे, तर 7वा आपल्याला मोठा घ्यायचा आहे. परत 6वा त्याच्यापेक्षा थोडासा कमी, परत 5, 4, 3, 2 आणि 1 आपला पहिला नॉर्मल डबल क्रोशा. आणि परत सुरुवातीच्या जशा 2 चेन घेतल्या तशा शेवटी देखील 2 चेन घ्यायच्या आणि त्याच्यातच स्लिप स्टिचनं पॅक करायच्या चेन. त्या 1 चेन करायची नंतर शेवटी आणि थोडीशी दोरी करून कट करायचं. अशा प्रकारे बघा आपलं छोटंसं पान तयार झालेलं आहे. किती सुंदर दिसते बघा. आणि ही जी एक्स्ट्राची दोरी आहे ती इथं पाठीमागच्या ह्याच्यात पॅक करून घ्यायची आपल्याला. हे दिसणार नाही आपल्याला. हे आपल्याला अशी, आता आपण 15 फुलं केलं तर आपल्याला ही 16 पानं लागणार आहेत. तर मी अशी इथं बनवून घेतलेली आहेत आधीच पानं. आपली 16 पानं तयार आहेत इथं. तर आता आपण हे सगळं जोडून घेऊयात. तर पट्टी अंतरून घ्यायची आधी अशी, आणि हे आपल्याला आता ही जी सुई आहे आपली, या सुईत लाल लोकर ओवून घ्यायची आधी, आणि आधी फुलं पॅक करून घ्यायची आणि नंतर हिरवी लोकर ओवून घ्यायची आणि नंतर पानं शिवून घ्यायची. म्हणजे ह्या पट्टीला शिवायचे आहेत आपल्याला हे. आता हे जर फुल इथं एक वर या साईडला ठेवलं खाली, तर हे दुसरं फुल आता वर ठेवायचं. मग इथं पाणी येणार असं फुलाच्या, असं खाली थोडंसं या साईडने इकडून पाणी येणार. परत हे खाली असं फुल येणार, तर वरच्या साईडला पाणी येणार. इथं परत वरती फुल येणार, त्याच्या खालच्या साईडला पाणी येणार. असं 1 फूल आणि 1 पान असं आपल्याला पॅक करायचं आहे.
म्हणजे शिवून घ्यायचं आहे पट्टीवर. हे फक्त पानं उलटी जोडायचे नाहीत, लावताना व्यवस्थित बघून हे करा. आपले पानं सवाशीच लावले पाहिजेत. अशा प्रकारे आता मी हे पट्टीवर शिवून घेते, एक फूल एक पान. इथं जर 2 पानं बसत असली तर 2 पण लावू शकता तिथं कडेला, सुरुवातीला आणि शेवटी अशी लावायची. मी आता हे शिवून घेते आणि त्याच्यानंतर खाली मोती लावायचेत आपल्याला इथं. ते मी तुम्हाला दाखवते नंतर तयार करून पूर्ण. हे पहा, मी अशा प्रकारे फुलं आणि पानं बसवून घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतर खाली मोती लावलेले आहेत. तुम्हाला आवडत असतील तर असे लावू शकतात मोती, नाही लावले तरी देखील छान दिसतं हे तोरण. अशा प्रकारे आपले तोरण तयार झाले. आता दसरा दिवाळी येत आहे, तर दसऱ्यासाठी किंवा दिवाळीसाठी तुम्ही असं तुमच्या घरासाठी तोरण बनवू शकता. खूप सुंदर दिसते. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनही दाबा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओज पाहायला मिळतील. थँक्यू फॉर वॉचिंग.